राम राम मंडळी, माऊली टूर्स अँड ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज आलेलो आहे पाटणा देवी हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याजवळील एक असलेलं अतिशय प्राचीन जागृत अतिशक्ती चंडिका देवी मंदिराजवळ. समोर आपण अतिशय छान असं चंडिका मातेचं मंदिर बघतोय, त्यानंतर समोर धबधबा देखील बघतोय. चला तर मग आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊ. हे चंडिका माताचे मंदिर म्हणजे आपण पाटणा देवी देखील बोलू शकतो याला. मंदिराचा यमाडपंथी बांधकाम अतिशय सुंदर आहे. आपण मंदिराच्या आतमध्ये पोहोचलेलो आहे. अतिशय सुंदर असं दगडी बांधकाम आहे मंदिराचं. त्यानंतर आपण समोर बघतोय चंडिका माताचं मुख्य मंदिर. समोर आपण चंडिका मातेचं मंदिर बघतोय. जे गवताळ वन्यजीव अभयारण्य सह्याद्रीच्या कुशीत बसलेले हे यमाडपंथी स्थान यमुना नसून या परिसराला भास्कराचार्य आणि शून्याच्या शोधातही जोडले जाते. त्यामुळे हे धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्ग स्थानिक एक महत्वाचे पर्यटन स्थळ बनले आहे. खानदेशीची कुलस्वामिनी मानली जाते. ही ठिकाण हे एक आदिशक्ती चंडिका देवी मंदिर आहे. जवळच तुम्हाला महादेवाचं मंदिर आणि विष्णू मंदिर देखील बघायला मिळेल. हे यमाडपंथी मंदिर 12व्या शतकात बांधले गेले असून हे यमाडपंथी शैलीस आपण बघत आहोत. आदिशक्ती मंदिर 12व्या शतकातून 10 ते 12 फूट उंच चौथऱ्यावर पूर्वोत्तरकडे तोंड करून बांधलेले आहे. गाभारा संस्कृती असून 18 कोपरे आहेत. मुख्य मंदिर परिसरात महादेव मंदिर देखील आहे. नैसर्गिक गवताळ, आश्रम घाट, अभयारण्य असलेले निसर्ग रम्य ठिकाण आणि धबधबे, घनदाट जंगल आपण पाहत आहोत समोर. चंडिका देवीचं मंदिर मुख्य हे अतिशय शांत व पवित्र वातावरणात आहे. आपण समोर बघतोय यमाडपंथी मंदिर आहे. हे अतिशय प्राचीन सुंदर यमाडपंथी मंदिर आहे. त्यानंतर आपण समोर डोंगरी नदी देखील बघतोय. अतिशय सुंदर असं तुम्ही वनभोजन देखील करू शकता. इथं बाजूलाच संपूर्ण असं डोंगरी नदीचा परिसर आहे. तुम्हाला हे मंदिर चाळीसगाव पासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर बघायला मिळेल.